जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. आता तुम्ही थंबनेल बघून व्हिडिओ बघण्यासाठी आलाच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळी जी माहिती मी सांगणार आहे ती पूर्ण खरी आहे. आजपर्यंत व्हिडिओ आला नाही आहे कारण की आजपर्यंत सगळा हिशोब आणि सगळं टोटली बेरीज किती येईल काय येईल याचा अंदाज मला नव्हता. परंतु जो आजचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खरी बातमी तुम्हाला ते या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यामुळं माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर 100% तुम्ही पहिला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ भेटून जातील. तर सुरुवातीला मी सगळ्या जेवढी मला माहिती आहे तेवढी जिल्ह्याची खरी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकीचा कुठला जिल्हा राहिला असेल तर थोड्या दिवसात तुम्हाला त्याही जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला सगळी सांगणार आहे. कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती टोकन नंबर आलेला आहे ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता सगळ्यांना उत्सुकता असते ती म्हणजे आपली मुंबई, CP मुंबई म्हणजेच काय, CP मुंबईला एवढे अर्ज आले, त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांची मेरिट कशा पद्धतीने जाईल याची सगळी माहिती मी तुम्हाला आज इथून पुढे देत राहणार आहे. तर सुरुवातीलाच मी सांगतोय मित्रांनो, या ठिकाणी जो CP मुंबईचा जो अर्ज आलेला आहे तो म्हणजे टोकन क्रमांक आहे तो काल रात्रीपर्यंतचा आहे, तो 1,71,000 पर्यंतचा टोकन नंबर या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मी आता हे सगळं एका वहीच्या पानावर लिहून घेतलेला सगळा अभ्यास परफेक्ट करून या ठिकाणी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर त्या जिल्ह्यामध्ये असाल तर त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकताय. बिनधास्त फॉर्म भरायचे, कारण मी तुम्हाला थोड्या दिवसात सांगणार किंवा या व्हिडिओमध्ये जर वेळ मिळाला तर मी शेवटला सांगेन. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर कारागृह म्हणायला गेला तर त्या ठिकाणी 37,000 पर्यंत टोकन नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर पुणे कारागृह म्हणायला गेला तर पुणे कारागृहाला 30,000 पर्यंत फॉर्म आलेले आहेत. त्याच्यानंतर ठाणे शहरमध्ये 11,313 हा फॉर्म सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर नवी मुंबईला पण 11,590 एवढे अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर मीराबाईंदरला 11,416. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्याला 5,201 अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. गोंदिया जिल्ह्याला 9,000 प्लस या ठिकाणी अर्ज झालेले आहेत. त्याच्यानंतर नागपूर ग्रामीण म्हणायला गेला तर नागपूर ग्रामीणला 4,113 या ठिकाणी अर्ज प्राप्त झालेले आहेत आतापर्यंत. त्याच्यानंतर कोल्हापूर शहर म्हणायला गेला तर 6,315 अर्ज या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर SRPF म्हणायला गेला, SRPF गट क्रमांक 1 पुणे या ठिकाणी 10,316. त्याच्यानंतर गट क्रमांक 2 पुणेच या ठिकाणी 15,643. त्याच्यानंतर गट क्रमांक 3 जालना 12,716 या ठिकाणी टोकन क्रमांक गेलेला आहे. त्याच्यानंतर गट क्रमांक 4 SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आहे 14,000 प्लस या ठिकाणी अर्ज गेलेले आहेत. त्याच्यानंतर दौंड गट क्रमांक 5 आहे दौंडला 6,390. त्याच्यानंतर धुळेला 12,719. त्याच्यानंतर नवी मुंबई SRPF गट क्रमांक 8 मुंबई या ठिकाणी 21,208 या ठिकाणी अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यानंतर हिंगोली गट क्रमांक 12 या ठिकाणी 10,417 या ठिकाणी अर्ज आलेले आहेत. त्यामुळं आता तुमचा जिल्हा जर यात नसेल किंवा SRPF गट क्रमांक नसेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तो देण्याचा प्रयत्न करेन. सगळी ही माहिती आहे ही खरी देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. माझा ह्या चॅनलवर तुम्ही 100% सबस्क्राईब केला तर माझी 1600 मीटरची, त्याचबरोबर 100 मीटरची, त्याचबरोबर गोळाफेकची कशी तयारी करायची आहे, कोणत्या प्रकारे तुम्हाला फिजिकल करायचं, अजून किती महिने फिजिकल आहे किंवा कमी वेळामध्ये तुमचं फिजिकल कसं चांगलं होईल याची सगळी माहिती मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर देणार. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये चांगले मार्क पडतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.